सर्वांना सस्नेह नमस्कार. माझा आवाज पोहोचतो सगळ्यांपर्यंत? सर्वांना सस्नेह नमस्कार. असो, प्रत्येक माणसामध्ये दिव्यत्वाचं स्फुल्लिंग असतं, मात्र गरज असते ती त्याचा स्वतः करता आणि समाजाकरता विधायक वापर करण्याची. आपल्या जीवनामधून, आपल्या कार्यामधून, आपल्या असण्यामधून, आपल्या दिसण्यामधून ही गोष्ट फक्त भारतालाच नव्हे तर अवघ्या जगावर ज्यांनी बिंबवली ते या भारत मातेचे थोर सुपुत्र, ज्या राष्ट्रपतींची या भारताला अलौकिक अशी परंपरा लाभली, त्या परंपरेतला एक मेरुमणी की ज्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस अवघ्या जगाने नुसता वाचन प्रेरणा दिनच म्हणून नव्हे तर व्यक्तित्व प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा, त्या अबुल पाकीर जैनुल बदीन अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षरूपी अनेक ज्या पारंब्या होऊन गेल्या त्यातली एक अतिशय सात्विक, सालस, लोभस अशी पारंबी म्हणजे इस्माईल साहेब बुल्ला यांच्या नावानं विधीचं ज्ञान अगणित विद्यार्थ्यांना देणाऱ्या या ज्ञानसंकुलामध्ये संपन्न होत असणाऱ्या वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या या ज्ञानसंकुलाच्या अधिष्ठाता आदरणीय पाटील मॅडम, ज्यांच्या स्नेहामुळं मी इथं येऊ शकलो ते माझे स्नेहांकित मित्र प्राध्यापक प्रवीण जाधव सर, आणि ज्यांच्याकरिता म्हणून मी आज इथं उभा आहे ते आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र आहोत. वेळेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुम्ही खूप लवकर कॉलेजला आलेला असणार आहात आणि घरी जायची आणि पोटामध्ये भुकेची ही वेळ असते. हा काही टाईम नाही आहे की जेव्हा वाचनाची प्रेरणा घ्यावी. मात्र मित्रांनो, या महाविद्यालयामध्ये आल्या आल्या मला जाधव सरांनी एक बातमी दाखवली की एक पाय गमावून बसलेल्या एका दिव्यांग व्यक्तीने 10 किलोमीटरची मॅरेथॉन कशी जिंकली याची एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट त्यांनी मला सांगितली. पाय नसणारा व्यक्ती एका शर्यतीमध्ये जीवाच्या आकांताने धावून ती शर्यत जर पार करत असेल तर थोडीशी भूक आणि थोडासा वेळ बाजूला ठेवून ज्या गोष्टीमुळं तुमचं आमचं जीवन आतून बाहेरून उजळून निघू शकतं, ज्ञानाच्या, कीर्तीच्या, यशाच्या अगणित वाटा आपल्याला गवसू शकतात, अशा वाचनाविषयी ऐकायला, बोलायला, समजून घ्यायला आपण निश्चितच तयार होऊ शकतो. कारण मित्रांनो, माणसाला निसर्गदत्त अशा ज्या अनेक देणग्या मिळाल्या की ज्या आपल्याला प्राण्यापासून वेगळं करतात. मग त्या कोणत्या असं विचारलं की आपण अनेक उत्तरं देऊ शकतो. माणूस हसू शकतो, प्राणी हसू शकत नाही. माणूस बोलू शकतो, प्राणी बोलू शकत नाही. त्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी माणसाला निसर्गाने भरभरून दिलं. त्यातली एक प्रेरणा म्हणजे माणूस वाचू शकतो, प्राणी वाचू शकत नाही. म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. या जगामध्ये जे अगणित शोध लागले त्यातले 2 शोध हे जग बदलवणारे ठरले. त्यातला पहिला शोध म्हणजे माणसाला वाचता येणं आणि दुसरा शोध ते वाचण्याकरता ते मुद्रित करणारा प्रिंटिंगचा शोध जो जर्मनीमध्ये लागला. वाचन ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. वाचन ही माणसाची गरज आहे आणि वाचन ही माणसाला सुसंस्कृत बनवण्याचं एक साधन आहे. वाचनाचे अनेक फॉर्म्स असू शकतात. आपण आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित गोष्टी वाचतो, आपण अवांतर ज्ञान मिळवणाऱ्या गोष्टी वाचतो, आपण आपल्या अवलोकनामध्ये येणाऱ्या गोष्टींचं आणखी ज्ञान मिळवण्याकरता वाचत असतो आणि या वाचनामध्ये माणूस कळत नकळत समृद्ध होत जातो. मित्रांनो, नदी 2 पात्रांमधून वाहत असते. झाड हे जमिनीमध्ये घट्ट रोवलेले असतात, सतारीच्या तारा खुंटींना बांधलेले असतात. म्हणून त्या सतारीच्या तारांमधून सुंदर सूर झंकारताना आपल्याला दिसतात. ती नदी 2 पात्रांमधून वाहते म्हणून ती जिथून जिथून जाते तिथला सगळा प्रदेश सुजलाम आणि सुफलाम बनवते. तो वृक्ष जमिनीशी घट्ट जोडलेला असतो म्हणून तो आकाशामध्ये उंच वाढतो. तसं माणसाच्या जीवनामध्ये जेवढे काही संस्कार लागतात ना ते पुस्तकं देतात. संस्कार देणारे 3 गुरु आपल्या आयुष्यामध्ये भेटत असतात. आपले आईवडील, शाळा कॉलेजांमध्ये शिकवणारे गुरुजन आणि आयुष्याच्या सगळ्या वाटांवरती ग्रंथ नावाचा गुरु आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असतो. या जगामध्ये जेवढे म्हणून महान पुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनाकडं आणि त्यांच्या चरित्राकडं पाहिल्यानंतर कळतं की पुस्तकांमधून काय प्रेरणा मिळते.
तुम्ही मी सांगण्याची गरज नाही आहे, कारण तेवढी आपली योग्यता नाही आहे. थोडं इतिहासाकडे पाहिलं, थोडं महापुरुषांच्या चरित्राकडे पाहिलं की कळतं पुस्तकांचं आणि ग्रंथांचं महत्त्व काय असतं. या जगावर ज्या देशाची अफाट अशी सत्ता आजही आहे, त्या जगाच्या राजकीय आणि आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहिम लिंकन हा एका सुताराच्या घरी जन्माला आला. वडील शिकलेले नव्हते. ज्या वातावरणात वाढला ते वातावरण शिक्षणासाठी, संशोधनासाठी, उपक्रमासाठी कुठच्याही बाबतीमध्ये सकारात्मक नव्हतं. मात्र तो एका रद्दीचं पुस्तकाचं दुकान त्यांनी चालवायला घेतलं. ते चालवता चालवता तो पुस्तकं चाळत गेला. ती पुस्तकं चाळता चाळता त्याला वाचनाचं वेड लागलं आणि त्या वाचनाच्या वेडातून अब्राहिम लिंकन घडला. अमेरिकेचं यादवी युद्ध टळलं आणि अमेरिका हा वेगवेगळ्या बेटांचा, वेगवेगळ्या भटक्या लोकांचा असणारा प्रदेश या जगाची महासत्ता होऊ शकला. कारण त्या देशाला लिंकनसारखं एक अतिशय अभ्यासू, प्रामाणिक व्यक्तिमत्व लाभलं आणि ते व्यक्तिमत्व घडविण्याचं काम ग्रंथांनी केलं. लिंकन हा सुद्धा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य होता. वाटेल ते काम करायचा, वाटेल त्या गोष्टींमधून अर्थार्जन करण्याचा शोध मोहीम सुरू असायची. पण ग्रंथवेडामुळं तो एवढा विकसनशील होत गेला, त्याचं जीवन इतकं उन्नयनांकित होत गेलं की तो एका देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. इतिहासावरती त्याचं नाव अजरामर पद्धतीने कोरलं गेलं. आपण ज्या सातारच्या भूमीमध्ये राहतो, परळी भागामध्ये एक किल्ला आहे, नाव त्याचं सज्जनगड. त्या सज्जनगडावरती 16व्या शतकामध्ये एक संत, विरक्त, संन्यस्त आणि कवी होऊन गेला. त्याचं नाव रामदास. त्यांनी आपल्या दासबोधामध्ये एके ठिकाणी लिहिलं, दिसा माझी काहीतरी ते लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. काळ शिवकालीन आहे. त्या काळामध्ये रामदासांनी सांगितलं की दिवसभर काहीतरी लिहावं आणि उरलेल्या वेळामध्ये प्रसंगी वाचित जावं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्न करू. शब्दांची ही ताकद असते. जेव्हा छत्रपती शिवाजी कॉलेजच्या आत्ता बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृह आहे, तिथं बॅरिस्टर पी.जी. पाटील शिकवायला उभे राहायचे, तेव्हा मुलं वर्गात जागा नाही म्हणून बाहेरच्या वरांड्यामध्ये ऐकायचे. का ऐकायचे? कारण कांट, हेगेल, रुसो हे त्यांनी अक्षरशः पाठ करून ठेवलेले होते. मुलं कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधून यायचे. मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शांता शेळके जेव्हा मराठीचं लेक्चर घ्यायच्या, तेव्हा दीड तासाचा प्रवास करून मुलं त्या रेल्वेचा प्रवास करून मुलं त्या लेक्चरला जायची. कारण शब्दांमध्ये ताकद होती. त्या शब्दांनी समाज घडला. के आत्रे एखादं भाषण द्यायचे तर ते भाषण नंतरच्या येणाऱ्या मासिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये संदर्भासह, कानामात्र्यासह छापलं जायचं आणि लोकांच्या त्याच्यावर उड्या पडायचा. एवढी शब्दांमध्ये ताकद असते. शब्द एवढे महत्त्वाचे असतात. आजचा डेमोक्रॅटिक आणि जगातल्या 5व्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जो भारत जगामध्ये दिमाखाने डवलतोय, त्या भारताला संविधानाची देणगी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्यांचं अवघं आयुष्य म्हणजे एक प्रकारचा शब्दभक्ती योग आहे. त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये एवढं अध्ययन केलं, एवढं ग्रंथांवर प्रेम केलं की जेव्हा ते परदेशामध्ये विलायतेत शिकायला होते तेव्हा ते 18 तास अभ्यास करायचे. तेव्हा भारतातून उद्योगपतींची, मोठमोठ्या राजकीय घराण्यातली मुलं जी शिकायला गेलेली असायची ती म्हणायची, बाबासाहेब तुम्ही एवढा का स्वतःला त्रास करून घेता? तुम्ही नीट जेवत नाही, विश्रांती घेत नाही, तुमची तब्येत बिघडली तर? त्यावर ते म्हणायचे की फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि माझे भारतातले असंख्य दलित बांधव मला आठवले की मला 12 हत्तींचं बळ येतं आणि राहता राहिला प्रश्न जेवायचा आणि झोपायचा, तर त्याच्याकरता माझ्याकडे पैसे नाही आहेत. असंख्य ग्रंथांचं त्यांनी परिशीलन केलं आणि अवघ्या 3.5 वर्षांमध्ये 6-7 मोठमोठ्या डिग्र्या घेऊन ते भारतामध्ये परतले. ते एका त्यांच्या लेखामध्ये म्हणतात की माझ्या घरावर, माझ्यावर आर्थिक परिस्थिती आल्यामुळं जर कधी जप्ती आली आणि त्यातनं मौल्यवान वस्तू, दागदागिने जर लिलावात गेले, मला वाईट नाही वाटणार. पण जर कोणी माझ्या ग्रंथांना हात लावला तर जीवाच्या कराराने मी ते कलम करेन. एखादा व्यक्ती एवढा मोठा का होतो तर त्या पाठीमागं शब्दांवरती त्यांचं असणारं प्रेम आणि त्या शब्दांनी त्यांना बहाल केलेलं सामर्थ्य ही गोष्ट असते मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेविषयी अशी चर्चा असायची की भर लोकसभेमध्ये एकदा पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना प्रश्न केला की डॉक्टर आंबेडकर
तुमच्याकडं किती किमतीचे ग्रंथ आहेत? ते म्हणले असतील 2-1 लाखांची त्यावेळची किंमत। मी म्हटले तुम्हाला 5 लाख देतो, मला माझे ग्रंथ, तुमचे मला ग्रंथ द्या। नाही म्हटले तुम्ही 1 कोटी रुपये दिले तरी मी ते ग्रंथ तुम्हाला देणार नाही। एवढी ग्रंथांमध्ये ताकद असते, एवढी शब्दांमध्ये ताकद असते। मित्रांनो, वयाच्या 13व्या वर्षी एका छोट्या मुलांनी स्वतःच्याच आत्मअवस्थेमध्ये ज्ञानेश्वरी नावाचा एक गीतेवरचा टीकापर ग्रंथ लिहिला। शब्दांमधली ताकद आज इतकी शतकं लोटली तरी असंख्य लोक त्याच्यावर भाष्य करतायत, असंख्य लोक त्याच्यावर PhD करतायत, प्रबंध लिहितायत, MPhil करतायत, त्याची निरूपणं करतायत। असंख्य लोकांचे व्यवसाय त्याच्यावरती चाललेले आहेत कीर्तन प्रवचन करून, तरी त्याचं सामर्थ्य, त्याची गोडी संपत नाहीये। शब्दांमध्ये एवढी ताकद असते। शब्द, ग्रंथ, त्यातले विचार हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणूस घडवण्याचं ते काम करतात। विचारांची श्रीमंती ही काय असते? आपल्या घरी TV आहे, आपल्या घरी फ्रीज आहे, आपल्या घरी नाना प्रकारच्या वस्तू आहेत। मित्रांनो, त्यांनी आपल्या घराला फक्त घरपण येतं, पण तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या लोकांना संस्कृत करणारे 4 ग्रंथ असतील ना, 4 पुस्तकं असतील ना, तर ती 4 पुस्तकं 4 ग्रंथ तुमच्या घराला देवपण प्राप्त करून देतात। म्हणून ग्रंथांचा संघ हवा, म्हणून पुस्तकांचा संघ हवा। सावरकरांनी विज्ञानाचा ध्यास घेत अगणित पुस्तकांचा धांडोळा घेतला। त्यातून त्यांची विज्ञानावरचे निबंध प्रकाशित झाले। त्यातून त्यांनी महाकाव्याची रचना केली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनाही अशीच अनेक पुस्तकं वाचनात आली। त्याच्यातून टिळकांनी आता जसं आपल्या सरांनी ज्ञानेश्वरीवरती एक नवीन उपक्रम केला, तसं लोकमान्यांनी गीतेवरती गीता रहस्य नावाचं भाष्य लिहिलं आणि अजूनही ते अभ्यासलं जातं, अजूनही ते चिंतलं जातं। ब्रिटिश काळामध्ये भारतातला एक जिल्हा हा खूप पुढारलेला होता की ज्या जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी आली, ज्या जिल्ह्यामध्ये धरण आलं राधानगरीसारखा, तो जिल्हा शिक्षण, उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि प्रबोधन याच्यामध्ये खूप पुढं गेला। याचं कारण एका माणसानं त्याच्या शालेय जीवनामध्ये थॉमस पेनचं चरित्र वाचलं आणि त्या थॉमस पेनच्या चरित्रानं मानवता, सभ्यता, समता, बंधुता याचं बाळकडू त्यांना मिळालं आणि एका सामान्य सरदाराचा मुलगा राजर्षी छत्रपती शाहू महाराज झाला। राजर्षी म्हणजे काय? तो राजा आहे तरी सुद्धा तो ऋषी आहे। आपल्या राजसत्तेचा वापर तो सर्वसामान्यांच्या उद्धाराकरता करतो। मित्रांनो, तुम्ही केव्हा तरी शाहू महाराजांचं चरित्र वाचा, त्यात तुम्हाला लक्षात येईल की शाहू महाराजांना राजर्षी असं का म्हटलंय आणि त्याची सुरुवात थॉमस पेनच्या चरित्रापासून होते। म्हणजे एका व्यक्तीच्या वाचनामध्ये रायचंदभाई नावाच्या व्यक्तीमुळे भगवद्गीता आली, तो अहिंसेचा पुजारी झाला, महात्मा गांधी त्यांचं नाव। अनटू धिस लास्ट नावाचं त्यांनी एक पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर वयाची 11 वर्षे त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काळ्या हिंदी लोकांवरती होणाऱ्या जुलूम आणि अत्याचाराविरुद्ध अहिंसक सत्याग्रह केला आणि त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला। तो व्यक्ती भारतामध्ये आला, भारतात कलकत्ता आणि इतर ठिकाणी फिरतानाच भारतातलं 18 दारिद्र्य पाहिलं आणि अंगावरच्या उच्चभ्रू वस्त्रांचा त्याग केला आणि एक पंचा नेसला। ही किमया केली कुणी? तर अनटू धिस लास्ट नावाचा एकच पुस्तक त्यांना रेल्वेच्या प्रवासामध्ये वाचायला मिळालं। अख्ख्या प्रवासामध्ये त्यांनी ते वाचून काढलं आणि गांधीजी म्हणतात की त्या पुस्तकानं माझं अंतर्बाह्य जीवन बदलून टाकलं। मी माझं राहिलो नाही, मी समाजाचा झालो। एवढी पुस्तकांमध्ये ताकद असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांचे वडील रामजी बाबा त्यांना कबीरांचे दोहे म्हणून दाखवत, त्याचा अर्थ सांगत, कारण ते कबीरपंथी होते। तेव्हापासून कबीरांचं मानवतावादी तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावरती घर करून गेलं। मॅट्रिकची परीक्षा ते जेव्हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना गौतम बुद्धांनी लिहिलेले एक चरित्र केळुस्कर नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं होतं। त्यांनी ते स्वतः त्यांना सत्काराप्रसंगी भेट दिलं। ते एक पुस्तक गौतम बुद्धांचं आंबेडकरांनी वाचलं आणि बुद्धाची करुणा त्यांच्या अंतर्यामी उतरली आणि त्या करुणेनं काय चमत्कार केला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। त्यांनी क्रांती घडवली, अक्षरशः क्रांती घडवली। वाचनाचं वेळ काय असतं, वाचनातून काय घडवू शकतं? अरविंद घोष नावाचे एक क्रांतिकारक सुरुवातीला प्राध्यापक होते। ते जेव्हा त्यांच्या दालनामध्ये, त्यांच्या घरामध्ये अभ्यास करत बसायचे तेव्हा ते कसे अभ्यास करतात हे बघायला विद्यार्थी यायचे।
कारण तो व्यक्ती तेवढा विद्वान होता. जेव्हा ते तिथून निवृत्त व्हायला लागले तेव्हा मुलांनी स्वतःची एक अशी साखळी तयार केली आणि त्यांची घोडागाडी आहे त्याचे घोडे काढले आणि पूर्ण रस्ताभर त्यांची मिरवणूक काढली. हा त्यांच्या विद्वत्तेचा बहुमान होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हा त्या विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांना नेहमी प्रश्न पडायचा की विलायतेचं तत्त्वज्ञान आपल्याला का शिकायचं, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये असं काय चुकीचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या हिंदू धर्मग्रंथांचा तत्त्वज्ञानाचा आढावा घेतला, त्याचा अभ्यास केला आणि खरा हिंदू धर्म त्याचं तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली. यू कांट बिलीव्ह 137 व्याख्यानं त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये दिली. 18 विद्यापीठांनी जगातल्या त्यांना मानद पदव्या दिल्या, डिलीट, डॉक्टरेट वगैरे पदव्या बहाल केल्या त्यांना. स्वामी विवेकानंद फक्त BA पास झालेले होते, पण वाचन ग्रंथवेडे पण एवढं प्रचंड होतं की त्यांनी शिकागोमध्ये केलेल्या 10 मिनिटांच्या भाषणाने अवघा युरोप त्यांनी आत्मसात केला, काबीज केला. इतका की त्याच्यानंतर 3.5 वर्ष ते फक्त युरोपवर भाषणच देत बसलेले होते. रवींद्रनाथ टागोर जीवनाचा ग्रंथ त्यांनी फार डोळ्यानं पाहिला आणि तो कागदावर टिपला. तो इतका टिपला, त्यातून एवढं धीरगंभीर उदात्तरम्य तत्त्वज्ञान त्यांनी जगाला दिलं की जगातल्या 34 देशांना वाटलं की त्यांची भाषणं आयोजित करावी आणि ते जगातल्या 34 देशांमध्ये जाऊन गेले. एक कुठल्याही शाळेत न गेलेले, फक्त शब्दांच्या जोरावरती त्यांनी एवढी ग्रंथसंपदा मिळवली, निर्माण केली आणि त्याचा प्रचार प्रसार त्यांनी जगभरामध्ये केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ज्यावेळी टेक्निकल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याची फीस भरण्यासाठी त्यांना पैसे नव्हते. त्याचवेळी नुकतीच लग्न झालेली त्यांची बहीण त्यांच्या घरी आली. त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखी योग्यता असणारा आपला भाऊ शिक्षण घेतोय आणि त्याच्याकडे पैसे नाही आहेत. ती म्हटली रडू नको. आणि नुकत्याच नवविवाहित बहिणींनी हातातल्या बांगड्या सोन्याच्या काढल्या, सौभाग्य अलंकार काढला, हे गहाण ठेवा आणि फीस भरा. त्यावेळी कलाम त्यांना म्हणाले की ताई, मी माझ्या विद्वत्तेच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर तुझे हे पैसे परत करीन. त्यावेळी त्यांनी सांगितलं, पैसे परत करण्यापेक्षा तू असं शिक्षण घे की या मौल्यवान दागिन्यांना गहाण ठेवून असं व्यक्तिमत्व निर्माण कर की या भारत मातेच्या गळ्यातलं तू सुंदर दागिना झाला पाहिजेस. आणि APJ अब्दुल कलाम त्याचप्रमाणे घडले. त्यांनी जी क्षेपणास्त्र तयार केली ती तयार करताना त्यांनी जे अध्ययन केलं, जे अध्यापन केलं, त्याच्यात किती तन्मयता होती, त्याच्यात किती पराकोटीचा त्याग होता. तर एका मुलाखतीत त्यांना विचारलं की तुम्ही लग्न का नाही केलं, तर म्हटले हे क्षेपणास्त्र, अणुविज्ञान, अणुज्ञानाचा अभ्यास करताना मला कधी वेळच नाही मिळाला. चुकून त्यांनी तो वेळ दिला असता तर भारत आजच्यासारखा क्षेपणास्त्रांमध्ये प्रगल्भ नसता, निम्मीच तयार झाली असती, कारण उरलेला वेळ त्यांना कुटुंबाला द्यावा लागला असता. अशा काही गोष्टी असतात की ज्या माणसांना घडवत जातात, कळत न कळत घडवत जातात. एक असाच प्रसंग होता की कार्ल मार्क्स एक गंमत म्हणून काहीतरी वाचावं म्हणून लायब्ररीमध्ये गेला. ते वाचता वाचता त्याच्या हातामध्ये हेगेलचं एक पुस्तक पडलं. हेगेलचं पुस्तक तो चालू लागला, हेगेलचं तत्त्वज्ञान सांगायला लागला, ते वाचायला लागला. वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं हे काहीतरी चुकीचं आहे, आपल्याला ह्याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे. हेगेलची चूक सुधारण्याकरता तो हेगेलचं तत्त्वज्ञान पुन्हा मांडायला लागला. ते मांडण्याकरता तो रेफरन्सेस शोधायला लागला. रेफरन्सेस शोधता शोधता त्याच्या हातामध्ये वेल्थ ऑफ नेशन हे ॲडम स्मिथचा एक ग्रंथ आला. तो त्यांनी वाचायला घेतला. त्याच्या लक्षात आलं ह्याच्यात पण काहीतरी चुकीचंच आहे. असं करत करत त्याला अनेक ग्रंथ भेटले, ते त्याला चुकीचे वाटले. ती चूक दुरुस्त करण्याकरता ब्रिटनच्या सेंट्रल म्युझियम लायब्ररीमध्ये हा माणूस 11 वर्ष अभ्यास करत बसला. 11 इयर्स. आपल्यासारखं नाही 3 वर्ष अभ्यास केला, डिग्री मिळाली. 11 वर्ष अभ्यास केला, डिग्री वगैरे काही प्रकार नाही. आणि 11 वर्षानंतर त्याने एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव दास कॅपिटल. आता त्या ग्रंथाने काय केलं तर 18व्या शतकामध्ये अस्तित्वात आलेल्या औद्योगिक क्रांतीनं जे 2 वर्ग निर्माण केले, एक कामगार वर्ग, एक भांडवलदार वर्ग. म्हणजे मुठभरांच्या हातामध्ये अफाट संपत्ती आणि असंख्यांच्या हातामध्ये काहीच नाही. असंख्यांची शोषणाची अवस्था आणि थोड्यांच्या हातात मक्तेदारी. याचं सायंटिफिक विश्लेषण त्यांनी दास कॅपिटलमध्ये केलं. आणि संघर्ष काय असतो बघा, हे ग्रंथ लिहिण्याकरता, हा अभ्यास करण्याकरता
हे जे मार्क्स कुटुंब आहे यांना बऱ्याचदा रस्त्यावर यावं लागलं. घरभाडं भरलं नाही म्हणून त्यांना पोलिसांनी अनेक वेळा तुरुंगात टाकलं, कारण घरमालकांनी खटला भरलेला होता. जहाल लिहितो म्हणून अनेक देशांनी त्याला देशातून बाहेर काढलं, अनेक वेळा तुरुंगवास झाला, तरीसुद्धा त्यांनी ते काम सुरू ठेवलं. त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला आणि ग्रंथ पूर्ण केल्यानंतर त्यांना असं वाटलं की जगातल्या कोट्यावधी लोकांचं दुःख दूर करणारं तत्त्वज्ञान मी याच्यात मांडलं, हा ग्रंथ इतका खपेल की आपलं सगळं दारिद्र्य दूर होईल. पण गंमत मित्रांनो की ते इतकं तोट्यात गेलं, तो ग्रंथ चाललाच नाही अनेक वर्ष. त्यामुळे मार्क्स हयात असताना त्याची गरिबी कधीच दूर झाली नाही. तो ग्रंथ लिहिताना त्यांनी जे कागद वापरलेले होते त्याचेही पैसे फिटले नाही. पण नंतरच्या काळात जगानं त्याची एवढी दखल घेतली की 80च्या दशकामध्ये, पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्ही आवर्जून ऐका, शब्दांमध्ये काय ताकद असते. 80च्या दशकातलं जग, त्याचा इतिहास बघा आणि त्यावेळेच्या त्या जगाचा नकाशा बघा. 70% देश साम्यवादी झालेले होते आणि तिथल्या सगळ्या क्रांत्या रक्तरंजित होत्या. म्हणजे एक माणूस काही 100 पुस्तकांचा ग्रंथ लिहितो, तो वाचून जगातले लोक काय करतात, आहे ती सत्ता उलथवतात, क्रांती करतात आणि तिथं कामगारांचं शासन आणतात. रक्तरंजित क्रांत्या झाल्या जगामध्ये. ते पुस्तक ज्या ज्या देशात गेलं तिथं तिथं क्रांत्या झाल्या. बोल्शेविक क्रांती असेल, फ्रान्समधली असेल, चीनमधली असेल, रशिया, जो सोव्हिएत युनियन तयार झाला त्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त कार्ल मार्क्सच्या शब्दांची ताकद होती. भारत 1947ला स्वातंत्र्य झाला आणि पंडित नेहरूंपुढं प्रश्न पडला की या देशाची प्रगती मी कुठलं तत्त्वज्ञान घेऊन करू. तेव्हा त्यांनी साम्यवाद निवडला, लोकशाहीच्या चौकटीतला. त्याच्या पाठीमागं मार्क्सची भूमिका होती. 1930ची महामंदी तुम्हाला आठवत असेल किंवा ज्यांनी त्याचा अभ्यासला असेल. काय महामंदी होती? पैशाचं मूल्य इतकं घटलेलं होतं की लोक म्हणे ठिक्यातून किंवा मोठ्या गोणीतून पैसे घेऊन जायचे आणि छोट्या पिशवीमधून वस्तू घेऊन यायचे. एवढं पैशाचं मूल्य घसरलेलं होतं. ते इतक्या टोकाला, जर्मनीत तर इतक्या टोकाला घसरलं की कागदी नोटांचा व्हॅल्यू इतका घसरला की ग्रामीण भागातले लोक चहा शिजवण्याकरता चुलीमध्ये त्या नोटा जाळू लागल्या. मग किती भयानक गरिबी, दारिद्र्य, बेकारी आली असेल. एका तरुण विद्यार्थ्याला वाटलं की याच्यावरती काय उपाययोजना येईल हे आपण लिहूया, थिअरी मांडूया. त्याने ती मांडली. त्या पुस्तकाचं नाव या गेल्या 2 दशकातलं सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणतात त्याला, जनरल थिअरी. त्याचा लेखक लॉर्ड मेनॉर्ड केन्स. आणि त्या पुस्तकानं एवढी क्रांती केली की तेव्हाच्या जगातले जेवढे देश होते त्या प्रत्येक देशाच्या राष्ट्रप्रमुखाच्या टेबलावर तो ग्रंथ असायचा. ते त्याचा अभ्यास करायचे आणि आपल्या देशाची धोरणं ठरवायचे. परिणामी पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्धानंतर जगाची जी काही वाट लागलेली होती त्यातून जग विकसित करण्याचे थिअरीज त्यात त्यांनी मांडल्या. क्वांटम मेकॅनिक्स असेल, ग्रॅव्हिटीची थिअरी असेल, ही ज्यांनी मांडली ना त्यांनी असंख्य ग्रंथांचा धांडोळा घेतला, ती थिअरी मांडली, प्रॅक्टिकली त्याचं इम्प्लिकेशन झालं आणि जग झपाट्याने बदललं. म्हणजे आपण म्हणतो की जग 4 टप्प्यांमध्ये बदललेलं आहे. पहिला टप्पा होता तो वाफेच्या इंजिनाचा. जेम्स वॅट नावाच्या भन्नाट माणसाने त्याचा शोध लावला आणि जग प्रचंड वेगाने बदललं. दुसरा शोध होता तो इलेक्ट्रिकचा होता. त्यांनी जग पुन्हा नको तेवढं बदललं. तिसरा शोध होता कम्प्युटरचा. त्यांनी तर जग फार कमी वेळात, फार अल्पवयात बदललं. आणि नंतरचा शोध होता आंतरजाल, इंटरनेटचा. त्यांनी जग प्रचंड प्रमाणात बदललं. आणि आताचा शोध आहे तो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे सगळे जे शोध आहेत त्याचा बोध आपल्याला जो घडवला तो पुस्तकांनी, लेखकांनी, शास्त्रज्ञांनी. जोपर्यंत आपण तिथपर्यंत अप्रोच होत नाही तोपर्यंत आपल्यातलं विकसित होणं, आपल्यातलं वाढणं आपल्याला कधीच कळणार नाही. ग्रंथ आपल्यापर्यंत येत असतात परंतु त्या आलेल्या ग्रंथांपर्यंत जाण्याची मानसिकता आपल्यापर्यंत पाहिजे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी नाही पाजू शकत. तसं पाटील मॅडम तुमच्याकरता खूप चांगले उपक्रम राबवू शकतात. आमचे प्रवीण जाधव सर आताच मला म्हटले की मी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणार आहे. हे सगळे मंडळी तुमच्याकरता वाटेल ते करतील पण क्रिएशन त्यांची असेल, ॲक्शन मात्र तुमची हवी.
म्हणजे मी मघाशी जे सांगितलं, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, ती संस्कृती आपण आपल्यामध्ये जोपासायला पाहिजे. ती जोपासताना ग्रंथांमुळे काय घडलं हे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, पण आसपास तुमच्यासाठी ही जी माणसं असतात तुम्हाला प्रेरित करणारी, प्रेरणा देणारी, त्यांचंही मनावर घ्यावं लागतं. ते मनावर घेतल्यावर काय होतं याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. बॅरिस्टर पी.जी. पाटील यांना कर्मवीर अण्णांनी पुण्याला शिकायला ठेवलेलं होतं, फर्ग्युसनला. आणि कर्मवीर अण्णा 1-2 महिन्यातून पुण्याला जात त्यांना भेटायला, युनियन बोर्डिंगला. तर जाताना काय घेऊन जात, फळं वगैरे काय घेऊन जात नाही. त्यांना जी हवे आहेत ना, रसेल, गटे, टांटे यांसारख्या कवीची पुस्तकं, त्यांचा इंग्रजी विषय होता, तर ती पुस्तकं त्यांना घेऊन जायचे. ती पुस्तकं बॅरिस्टर पी.जी. पाटील वाचायचे आणि त्या पद्धतीने ते घडत गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी प्रसंगी कर्जबाजारी होणं पसंत केलं, पण बाबासाहेब आंबेडकर मागतील ती पुस्तकं त्यांच्या हातात त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणखी एक नाव सांगतो तुम्हाला, भारतीय लोक कुठंपर्यंत पोचू शकतात. एक व्यक्ती भारतामध्ये असा आहे की जो एकाच वेळी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होता, एकाच वेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF मध्ये चीफ होता, आणि एकाच वेळी इराक युद्धामुळे जे काही तिथं विध्वंस झालेला होता त्याची पुनर्रचना करण्याकरता जी कमिटी नेमलेली होती त्याचा तो प्रमुख होता. म्हणजे एका वेळी तो 8-10 दिवस पुण्यात असायचा, एका वेळी तो IMFच्या कार्यालयात असायचा, आणि पुढच्या कुठल्या तरी आठवड्यात तो इराक, सिरिया त्या भागात असायचा. एक व्यक्ती जगामध्ये एवढं कॉन्ट्रीब्यूट करत होता, त्याचं नाव डॉक्टर नरेंद्र जाधव, जगातले टॉपचे इकॉनॉमिस्ट. तर त्यांचे वडील हे रेल्वे खात्यामध्ये काही तांत्रिक काम करणारे एक चतुर्थ श्रेणी कामगार होते. पण त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा जर शिकला तर तो स्वतःच नाही तर आपल्या समाजासाठी, सगळ्यांसाठी काहीतरी करू शकतो. तर एका शाळेमध्ये प्रवेश घ्यायला गेल्यानंतर त्यांना तो प्रवेश नाकारला गेला, तुमच्या मुलाला नाही आम्ही प्रवेश देऊ शकत. तर भर उन्हामध्ये गेटवरती हे डॉक्टर नरेंद्र जाधवांचे वडील तिथं बसून राहिले, आणि शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक ज्यावेळी बाहेर आले तेव्हा त्यांनी त्यांचे पाय घट्ट धरले आणि सांगितलं, जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला प्रवेश देत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. ती त्यांची उत्कटता पाहून नरेंद्र जाधवांना तिथं प्रवेश मिळाला. नरेंद्र जाधवांनी त्या संधीचं एवढं सोनं केलं की टुडे ही बिकेम ए मोस्ट इलिजिबल अँड मोस्ट प्रॉस्परसली काम करणारे एक इकॉनॉमिस्ट म्हणून पुढे आलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी 9 वर्ष तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांनी अध्ययन केलं, तेव्हा त्यांनी अभ्यास केला, अनेक फंटॅस्टिक ग्रंथ लिहिला. डिस्कवरी ऑफ इंडिया आपल्या हातातही मावत नाही एवढा ग्रंथ आहे. साने गुरुजी आणि आणखी एका व्यक्तीने त्याचं मराठीत भाषांतर सुद्धा केलेलं आहे. ज्याला कुणाला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे त्याला ते पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर राहत नाही, आपल्याला ते पुस्तक वाचावंच लागतं. आणि त्यांनी प्रत्येक पानाच्या इथं जे सायटेशन्स दिलेले आहेत ते बघितल्यानंतर कळतं की हा 2,500 पानांचा ग्रंथ लिहायला या माणसाने किती हजार पुस्तकं वाचली असतील. वी कांट बिलीव्ह. लोक मोठी उगाच होत नसतात, त्या मोठं होण्यामागं फार मोठा परिश्रम असतो, आणि त्याच्यामध्ये ग्रंथांची जी भूमिका असते ती फार महत्त्वाची असते. आता पुढचा प्रश्न आजच्या नवीन पिढीकडे येतो की वाचावं कसं. रीडिंग बिटवीन टू द लाईन्स एक नवीन कॉन्सेप्टसुद्धा येते की जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळी त्या वाचण्याचा आणि तुमच्या माझ्या दररोजच्या जगण्या वागण्याचा काय रिलेव्हन्स आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. कारण तो विचार आपण गमावून बसल्यामुळं या देशामध्ये एक उत्तम डॉक्टर आपण निर्माण करू शकत नाही. हेल्थच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काळा बाजार वगैरे चाललेला आहे. ज्या कुठल्या उड्डाणपुलाचं शॅम्पेन फोडून उद्घाटन होतं तोच पूल दुसऱ्या दिवशी पडलेला असतो. अशा अगणित गोष्टी. साधा एखादा प्लंबर हवा असेल आपल्याला तर तो मिळत नाही, साधा इलेक्ट्रिशियन आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे साधं आहे, आम्ही जे वाचतो, आम्ही जे अभ्यासतो त्याचा संबंध फक्त परीक्षेशी जोडलेला आहे, त्याचा संबंध क्रिएटिव्हिटीशी, इन्व्हेन्शनशी जोडला गेला नाही. म्हणजे एका मुलाला प्लेगची साथ आलेली असताना अख्खं गावच्या गाव स्थलांतरित होतं, आणि ते आपल्या खेड्यात येतं एक कुटुंब, त्यांची स्वतःची एक फळझाडाची बाग असते,
मुलं मग शाळा नाही, मग काय करायचं, त्या फळबागेमध्ये जायचे खेळायला. एक मुलगा काय करायचा, कंटाळा आला की त्या झाडाच्या खाली येऊन बसायचा आणि सतत त्याला दिसायचं की त्या झाडावरून एक फळ खाली पडतंय, वाराचा झोत आला की सारखं तसं दिसतंय. त्याचं विचारचक्र सुरू झालं की हे खालीच का पडतंय. सफरचंदाची बाग होती, सफरचंद खाली पडत होते. मला सांगा, जगभरामध्ये अनेक फळं झाडं असतील, अनेक देशांमध्ये अनेक मुलांनी, माणसांनी, बुद्धिवंतांनी ती वरून खाली पडताना पाहिली असतील, पण कुणाला प्रश्न नाही पडला. त्याला प्रश्न पडला. त्या प्रश्नाच्या शोधार्थ त्यांनी प्रयोगशाळेमध्ये अगणित प्रयोग केले, पुस्तकं वाचली, थिअरीज वाचल्या आणि जी ग्रॅव्हिटी थिअरी मांडली ती अनेक शोधांची जननी निर्माण झाली. तुम्ही रमन यांचं नाव ऐकलं असेल. ते एका व्याख्यानाच्या निमित्ताने समुद्र प्रवास करत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आकाश पण निळत असते, समुद्र पण निळा दिसतोय, भानगड काय. आपण कवितेत वाचलेलं असतं मराठी माणसांनी किंवा भारतीय लोकांनी की ते आकाश निळं असतं, त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं म्हणून पाणी निळं दिसतं. हे तिथपर्यंत थांबले नाही. परत आल्यानंतर अखंड वाचन, चिंतन, प्रयोग केले आणि त्यांनी पण प्रकाश संश्लेषणाची, सापेक्षतावादाची जशी थिअरी मांडली तशी त्यांनी पण रमन इफेक्ट्स नावाची थिअरी मांडली. जग त्यांनी बदललं. आता हे बदललेलं जग आणखी सुंदर करायला आपण सुद्धा वाचलं पाहिजे, आपण सुद्धा काहीतरी नवनिर्मिती केली पाहिजे. ती जर केली नाही तर जगातले प्रश्न सुटणार नाहीत आणि प्रश्नांमध्ये अडकलेले आपणच असू. साने गुरुजींच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार केले ते साने गुरुजींनी शब्दबद्ध केले. आपल्या गावच्या मुलांना प्रबोधन करण्याकरता त्यांना पत्र लिहिली. आज त्याचंच ग्रंथित रूप आहे, सुंदर पत्रे. आजही वाचा, अंतरंग मुहरून निघतं ते शब्द वाचल्यानंतर साने गुरुजींचे. अशी अनेक संस्कार पीठं पुस्तकांच्या रूपानं आपल्या इथं आहेत. आजकाल तुम्ही जेव्हा वेगवेगळे वर्तमानपत्रे पाहता, मग त्याच्यामध्ये लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, द हिंदू आहे, तर त्याच्यामध्ये अनेक उत्तमोत्तम अभ्यासक अनेक विषयांवरती लिहित असतात. माझ्या माहितीप्रमाणे लोकसत्तेला पी चिदंबरम लिहितात, अनेक लोक योगेंद्र यादव लिहितात. हे वाचन तुमच्याकरता उपलब्ध आहे. या वाचनाचा तुम्ही जितका एक विज्ञानाचं एक मासिक आहे लॅन्सेट म्हणून, प्रत्येक भारतीय माणसानं त्याचं सभासद व्हावं, ते वाचावं, असं ते वाचनीय आहे. आपल्या गोखले इन्स्टिट्यूटचं एक मुखपत्र आहे, त्याला आपण EPW म्हणून प्रसिद्ध आहे, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली. मी म्हणतो तुमच्या लॉच्या मुलांनी तर प्रत्येकाने ते वाचावं, नवे नवे त्याचं पूर्ण वेळ सभासद व्हावं. एवढा तो दस्तऐवज खूप चांगला आहे की ज्याच्यामध्ये खूप प्रॉमिनंट अशा लेखकांचे लेख सातत्याने येत असतात, त्याच्यावरती विचारमंथन सातत्याने येत असतं. हे जे अलीकडच्या काळामध्ये प्लॅटफॉर्म येत आहेत त्याच्यापासून तुमच्यामध्ये आणि वाचकांमध्ये आणि त्या स्रोतांमध्ये एक फार मोठा अडथळा आहे, तो म्हणजे हा आपल्याला काहीच करू देत नाही. म्हणजे प्रत्येकाने जर सकाळचे 2 तास याला बंद ठेवला तर तुमचा दिनक्रम फंटॅस्टिक असेल, पण सकाळी उठल्या उठल्या ही गोष्ट हातामध्ये घेतली तर आपलं सगळं दिवसाचा दिनक्रम सगळा विस्कटून जातो. त्यामुळं मी थोडेच तुम्हाला रेफरन्सेस सांगितले की हे वाचले तर आत्ताच्या काळामध्ये आपण खूप चांगलं ज्ञान मिळवू शकतो. आधीचं जग ज्यांनी बदललं इथंपर्यंत आलं, म्हणजे मी 4ही रिव्हॅल्युशन्स तुम्हाला सांगितल्या. आता तर जग 5व्या रिव्हॅल्युशनमध्ये जाते. म्हणजे मी मगाशी AI म्हटलो, पण आपण ज्यावेळी AI विषयी विचार करतोय तोपर्यंत युरोपामध्ये IoT इंटरनेट ऑन थिंग्सवरती काम सुरू आहे की जी औद्योगिक क्रांतीची 5वी फ्रेज असणार आहे आणि त्यामध्ये जग मोठ्या प्रमाणावर झपाट्याने जाताना दिसतंय. पाणी कृत्रिमरित्या निर्माण करता येईल का याच्यावरती ज्ञान संशोधनाचं काम आता सुरू आहे, कारण जगातली 2 महायुद्ध तेलावर झाली, येणारं महायुद्ध हे पाण्यावरती असणार आहे, कारण पाण्याचा फार मोठा दुर्भक्ष येत्या काळामध्ये जाणवणार आहे. असो, हे काही असं टाईम नव्हतं की तुम्ही काही उद्बोधनपर ऐकावं, मात्र तरीही आपण थोडा काळ होईना पण वाचन आपल्याला नेमकं काय प्रेरणा देतं हे अनेक वेगवेगळ्या महापुरुषांच्या चरित्रांमधून किंवा त्याच्या उदाहरणांमधून पाहण्याचा प्रयत्न केला. तो पुरेसा असेल की नाही याबाबतीत मी शांशक आहे, परंतु माझा जो प्रामाणिक प्रयत्न होता की तो मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्यातला जो भाग तुम्हाला प्रेरणा देईल त्यातून तुमचं पुढचं आयुष्य हे APJ अब्दुल कलाम यांच्या भाषेमध्ये उज्ज्वल हो आणि त्या उज्ज्वलतेतून येणारा जो भारत आहे
त्याच्या आशासुद्धा प्रफुल्लित होऊन ही कलामांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. या निमित्तानं माझ्यासारख्या शब्दवैखरीच्या उपासकाला आपल्या सगळ्यांशी एक शाब्दिक ऋणानुबंध साधण्याकरता इथं आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल पाटील मॅडम, जाधव सर आणि आपणा सर्वांचा मी ऋणाईत आहे. जेवढा काही आजकालचा युवक वर्ग आहे त्यांच्याकरता मी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती अर्थवेद नावाचं एक ऑफिशियल यूट्यूब चॅनल चालवतो की ज्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक विषय जे असतात ज्वलंत त्याच्यावरती आठवड्यातून 1 ते 2 लेक्चर्स मी सातत्याने डिलिव्हर करत आलेलो आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑक्युपेशनल व्ह्यू न ठेवता हा एक एक्स्ट्रा करिक्युलम म्हणा किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीचा भाग किंवा माझा स्वतःचा छंद म्हणून मी तो करतो. मला अनेक जण विचारतात की हे लेक्चर देणं, हे रिसर्च पेपर करणं, टेक्स्टबुक लिहिणं, रेफरन्सेस लिहिणं किंवा मुलांना घेऊन काही सोशल ॲक्टिव्हिटी करणं हे कशा करता, यातून तुम्हाला काय मिळतं? तर मित्रांनो, त्याचं उत्तर सांगण्याकरता एका कवीच्या 4 ओळी मी आपल्यासमोर चिंतनाला ठेवतो. कवी दत्ता हलसगीकरांच्या त्या ओळी आहेत. ते कवी म्हणतात की ज्याचा बाग फुलून आला त्यानं 2 फुलं द्यावी, ज्याचा बाग फुलून आला त्यानं 2 फुलं द्यावी, ज्याचे सूर जुळून आले त्यानं 2 गाणी द्यावी. ज्याचा बाग फुलून आला त्यानं 2 फुलं द्यावीत, ज्याचे सूर जुळून आले त्यानं 2 गाणी द्यावीत, आणि सूर्यकुलाशी नातं ज्याचं त्यानं थोडासा उजेड द्यावा. सूर्यकुलाशी नातं ज्याचं त्यानं थोडासा उजेड द्यावा, आणि युगानुयुगाचा अंधार जेथे तेथे प्रकाशाचा गाव न्यावा. कारण तुमच्या माझ्याकडे जे असेल ते दिल्यानं जर इतरांचा फायदा होत असेल तर ते द्यायला आपण कुठंच कमी पडता कामा नये. कारण ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू नये. म्हणजे जे दिल्यानं घटण्याऐवजी वाढतं त्याचं नाव ज्ञान. आणि तुम्ही आता सगळे जे स्टुडंट्स आहात किंवा आम्ही टीचर्स आहोत हे कुठं आहोत हे सांगताना मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की जगामध्ये, इन दी वर्ल्ड, सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती आहे? तुम्ही सांगू शकाल कुठली इंडस्ट्री आज मोठी आहे सगळ्यात, की जी टॉपची आहे, की जिचा आवाज आहे ना तो स्काय इज द लिमिट वगैरे नाही, स्काय इज नॉट ऑल्सो लिमिट पर्यंत आहे, अशी इंडस्ट्री कोणती? एनी गेस? कोणती इंडस्ट्री? सॉफ्टवेअर इंडस्ट्री. एकदा कल्याणीला मी कल्याणी हायस्कूलला होतो. ग्राउंड सगळं मुलांनी खचाखच भरलेलं होतं आणि मी विचारलं, मुलं खूप निरागस असतात, प्रत्येकाने पटपट पटपट उत्तरं दिली सगळ्यांनी, कारण तो विद्यार्थी जागा असतो. आता तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगितलं नाही, पण मी जास्त ताणत नाही, उत्तर सांगून जातो. कुणाला वाटेल सॉफ्टवेअर इंडस्ट्री, कुणाला वाटेल अजून काय टेक्स्टाईल इंडस्ट्री वगैरे, पण एक बियॉन्ड ऑफ ऑल दिस उत्तर आहे ते म्हणजे नॉलेज इंडस्ट्री. आणि तुम्ही आणि मी त्या इंडस्ट्रीचा पार्ट आहोत, ही फार मोठी गोष्ट आहे. सो त्या इंडस्ट्रीचा पार्ट असताना स्वतःकरता आणि जगाकरता काही विधायक करण्याकरता ग्रंथांचा संघ, त्याची मैत्री ही जोपासा, वाढवत न्या, तरच या सगळ्या व्याख्यानाचा, या दिवसाचं औचित्य साध्य झालं असं म्हणता येईल. धन्यवाद.